च्या वाहतुकीवर तात्पुरती बंदी सुद्धा घातलेली आहे। गडावर येणाऱ्या शिवप्रेमींसाठी विविध सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी सज्ज करण्यात आलेल्या आहेत। तर आपण एकंदरीतच पाहतोय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि स्वतः भरतशेठ गोगावले अमर गोगावले हे सुद्धा त्यांच्या सोबत आहेत। एकंदरीतच आपण पाहतोय की आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा इथे येणार आहेत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। भरतशेठ गोगावले सुद्धा त्यांच्या सोबत आहे। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर ही दृश्य आपण बघत आहोत। रायगडावरती तिथीनुसार 353वा शिवराज्याभिषेक सोहळा होतोय आणि त्यासाठी आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत। रोपवेने किल्ले रायगडावरती उपमुख्यमंत्री शिंदे जाणार आहेत। तर ही दुसरी दृश्य आपण बघत आहोत। त्या ठिकाणी आता विधींना सुरुवात झालेली आहे आणि पहिली दृश्य आहे तर शिंदे रायगडात पोहोचलेले आहेत आणि रोपवेच्या सहाय्याने ते पोहोचणार आहेत। खरं तर आज तिथीनुसार 353वा शिवराज्याभिषेक सोहळा हा संपन्न होतोय आणि त्याच अनुषंगाने आपण ही दृश्य बघत आहोत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रायगडाच्या पायथ्याशी दाखल झालेले आहेत आणि रोपवेच्या सहाय्याने ते रायगडावरती जातील। तर दुसरी दृश्य जी आपण बघतोय ही गडावरची आहे। त्या ठिकाणी आता विधिवत ज्या संपूर्ण धार्मिक विधी आहेत ते केले जात आहेत आणि त्यानंतर विविध कार्यक्रमांचं देखील या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रायगडाच्या पायथ्याशी दाखल झालेले आहेत। अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील किल्ले रायगडावरती पोहोचतील। रायगडावरती तिथीनुसार 353वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होतोय। सरकारकडून यावेळेस या सोहळ्यासाठी राज्यभरातून हजारो खरं तर शिवभक्त हे रायगडावरती दाखल झालेले आपण ही दृश्य बघत आहोत। काल रात्रीपासूनच शिवभक्त या ठिकाणी येण्यास सुरुवात झालेली आहे। तर भरत गोगावले हे देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत असल्याची ही दृश्य उपमुख्यमंत्री शिंदे रायगडच्या पायथ्याशी दाखल झालेले आहेत आणि रोपवेच्या सहाय्याने आता एकनाथ शिंदे हे गडावरती पोहोचतील। विविध कार्यक्रमांचं देखील आज आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रोपवेच्या सहाय्याने आपण बघतोय गडाकडे निघालेले आहेत। रायगडावरती तिथीनुसार 353वा शिवराज्याभिषेक सोहळा होतोय आणि त्याच सोहळ्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता रोपवेने रायगडावरती जात आहेत। रायगडाच्या पायथ्याशी होते काही वेळापूर्वीची ही पहिली दृश्य जी आपण बघतोय ती। तर दुसरी दृश्य आहेत रायगडावरची। त्या ठिकाणी विधिवत पूजांना सुरुवात झालेली आहे। मोठ्या संख्येने शिवप्रेमी हे दाखल झालेले आहेत। काल रात्रीपासूनच शिवप्रेमी या ठिकाणी येण्यास सुरुवात झाली होती। शिवप्रेमींसाठी असेल शिवाय इतर नागरिकांसाठी देखील या ठिकाणी सोयी या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत।